पाऊस पडेल तेव्हा येऊ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप ससाणे. मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबारामध्ये. स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले खरे अनुभव आणि स्वामींबाबतच्या इतरही सकारात्मक चर्चा आम्ही या चॅनलवर करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, ऐकून घ्यायला एक नवीन कथा, आणि कथेचं शीर्षक आहे पाऊस पडेल तेव्हा येऊ. मित्रांनो, या कथेच्या शेवटी आम्ही याच कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा प्रकाशित केला आहे. तो सुद्धा आपण न चुकता ऐकावा हीच कळकळीची विनंती. चिंतोपंत आप्पा टोळ अक्कलकोटच्या शहाजी राजांचे कारभारी होते. राजेसाहेबांनी टोळांना जरुरीने पाचारण केले. आपणही मजबरोबर अक्कलकोटास चलावे अशी टोळ यांनी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना केली. तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, अक्कलकोटास उन्हाळा आहे, आपण येत नाही. मग महाराज अक्कलकोटास केव्हा याल, म्हणून टोळ यांनी श्री स्वामींना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, पाऊस पडल्यावर येऊ. पुढे शहाजी राजांची प्रकृती बिघडून आषाढ मासी त्यांचा अंत झाला. चातुर्मासात पाऊस पडला नाही. नंतर दीपावली झाल्यावर कार्तिक मासी पाऊस पडून पिके चांगली आली. मग श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास आले. तेव्हा श्रीमंत मालोजी राजे हे अक्कलकोटचे गादीवर नुकतेच बसले होते. मित्रांनो, आपणास आता प्रश्न पडेल की या कथेत नेमका अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा कसा शोधावा. चला तर मित्रांनो, ऐकायला कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ. मुळात या संपूर्ण लीलाकथेचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेणे हे तसे अवघडच, कारण श्री स्वामींनी उच्चारलेल्या वाक्यांचा अर्थ खूप व्यापक आहे. श्री स्वामींनी बाबा सबनीसांना हुमनाबादच्या माणिक प्रभूंसमोर पूर्वीच सांगितले होते, अक्कलकोट को जाओ हम भी आवेंगे. यावरून श्री स्वामींनी त्यांच्या नियोजित कार्यासाठी अगोदरच अक्कलकोटची निवड करून ठेवली होती. त्यांनी केलेल्या भ्रमणाचे वर्णन या अगोदरच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये आलेले आहेच. मंगळवेढ्यात 12 वर्षे मोहोळ, पंढरपूर, सोलापूर आदी जवळच्या शहरखेड्यात वावरूनही ते जवळच असलेल्या अक्कलकोटास जात नव्हते. याचे कारण अजून तेथे जाण्याची वेळ आलीच नव्हती, हे खरे. श्री स्वामी समर्थ महाराज जाणून होते की अक्कलकोटात पाऊस पाणी होणार नाही, दुष्काळी परिस्थिती ओढावेल, शहाजी राजांचा अंत होईल. पण या सर्व परिस्थितीस महाराज घाबरत होते असे मुळीच नाही. ते त्यांच्या सामर्थ्याने ही सर्व परिस्थिती पालटण्यास अथवा बदलविण्यास समर्थ होते. परंतु ते सहज केले असते तर लोकांना परमात्म्य शक्तीचे महत्त्व कळालेच नसते. श्री स्वामींना ते लोकांना प्रसंगाच्या, घटनांच्या माध्यमातून उमगू द्यायचे होते. म्हणून तर उन्हाळ्याचे निमित्त सांगून पाऊस पडल्यावर येऊ असे ते म्हणाले. कारण स्पष्टच आहे, जोवर किंमत मोजावी लागत नाही, घाम गाळावा लागत नाही, डोळ्यातून अश्रूंचे टिपूस निघत नाही, तोवर कशाचेच मोल समजत नाही. हे श्री स्वामी महाराज जाणून होते. फक्त लोकांना निदान देवाच्या स्मरणासाठी ती आज आणि धग लागावी असे त्यांना वाटत होते, आणि तसे झाले देखील. पोषणकर्ता शहाजी राजांचा मृत्यू, पूर्ण चातुर्मास कोरडा ठाक हा एका दृष्टीने उन्हाळाच होता. लोक हवालदिल झाले होते. निसर्गाचा आणि राजाचा आधारच गेला होता. लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले. अशा गंभीर परिस्थितीत सर्वसामान्यांना कोणीही त्राताच उरला नव्हता. देवा तार रे, आम्हास तार, आम्हास वाचव, असा लोक देवाचा सारखा धावा करू लागले. अशाच परिस्थितीत श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटास येण्यास निघाले. अश्विन शुद्ध 5 शके 1769 बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 1857 त्यांचे शुभ आगमन अक्कलकोटात झाले. श्री स्वामींच्या आगमनापूर्वी संबंध चातुर्मास कसलाही पाऊस पडला नाही, आणि महाराजांचे आगमन झाल्यावर कार्तिक महिन्यात देखील भरपूर पाऊस झाला. पिकेही जोमदार आणि चांगली आली. श्रीमंत मालोजी राजे अक्कलकोटचे गादीवर आले, आणि श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्त काजकल्पद्रुम या नावाची सार्थकता सिद्ध केली. आम्ही पाऊस पडेल तेव्हा येऊ या वचनातील वास्तव त्यांनी येथे खऱ्या अर्थाने पटवून दिले. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, असा सर्वांनाच प्रत्यय आला. श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी, उपासकांनी सद्यस्थितीतही हाच अर्थबोध घ्यायचा आहे. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज आज सदेह जरी कोणासोबत दिसत नसले
तरी निर्गुण निराकार स्वरूपात आजही त्यांची प्रचिती सच्च्या श्री स्वामी समर्थांच्या भक्तांना येतच असते. वेगवेगळ्या संकेतातून माध्यमातून त्यांच्या अस्तित्वाची चाहूल आजही लागत असते. आचार विचार आणि व्यवहार पवित्र शुद्ध असेल आणि सर्वांप्रती दया असेल, क्षमा शांती आणि करुणा असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज तेथे आहेतच असे समजा. कारण दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती हे भगवंताचे ब्रीद सर्वश्रुत आहे. हेच सर्वांमध्ये आणि परिवारात आणि समाजात आपण स्थापन करण्याचा प्रयत्न करून सच्चे स्वामी भक्त म्हणून यापुढील सर्व लीलांतून आपण प्रबोधित व्हायचे आहे. मित्रांनो, ही लीलाकथा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन स्वामी लीला आणि त्याचा अर्थबोध जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.